आपल्यासोबत पुण्यातनं आणखी एक आपले प्रतिनिधी निलेश खरमारे या प्रकरणात आहेत. तर निलेशकडे जाऊया. निलेश, बराच वेळ आपल्या स्टँड बायवरती. निलेश, तुम्ही खूप वेळ थांबलेले आहात. तुम्ही या सगळ्या प्रकरणाची गेल्या काही दिवस आपण या संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन टीममध्ये राहून तुम्ही हे सगळं काम करतात. निलेश, आता कुठे आहात? आणि तुम्ही माझ्या मते अमेडियाच्या ऑफिसच्या इथे आहात का तुम्ही दिग्विजय पाटील यांच्या घराकडे आहात? कुठे आहात तुम्ही? आणि सांगा आम्हाला, प्रेक्षकांनाही सांगा. सर, खरं तर या गैरव्यवहार प्रकरणामध्ये जो पत्ता दिला होता तो पत्त्यावर मी आहे आणि जो पत्ता दिला होता तो आहे यशवंत गाडगे नगर सर्वे नंबर 32. हा जो पत्ता आहे तो थेट जातो तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या. बरं निलेश, मी तुम्हाला परत थांबवतो, 1 सेकंद परत थांबवतो. तुम्ही मगाशी सांगितलं, आम्ही तुमचा मगाशी तिथला ग्राउंड रिपोर्ट बघितलात. हा नक्की अजित पवारांच्या बंगल्याच्या परिसरात जातो का थेट अजित पवारांच्या बंगल्यात जातो? हा पत्ता, तो सर्वे नंबर अजित पवारांच्या बंगल्याचा आहे? नक्की सर, जर या ठिकाणी मी दाखवतो की हा सर्वे नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, महानगरपालिकेचा आहे. आणि हा रोड जो आपण पाहतो की या ठिकाणी बंगले आहेत. 21 नंबरचा बंगला आहे तो काही अंतरावर आहे. खरं तर या परिसरामध्ये अनेक बंगले आपल्याला पाहायला मिळतात आणि यातला 3 नंबरचा जो बंगला आहे तो थेट अजित पवारांचा आहे. त्या ठिकाणी पार्थ पवार हे सुद्धा राहत असतात. आणि जो आपल्याला त्या पत्ता जो दिलेला आहे, जो मीडिया जो पत्ता आहे तो कंपनीचा पत्ता तो थेट आहे, तो अजित पवारांच्या बंगल्यावर जातो. खरं त्याच पत्त्याची नोंद आहे ती. आता कोण आहे बंगल्यावरती? आता बंगल्यावरती कोण आहे? आता आहे तिकडे, मी आहे तिथे आहे कोणी आता बंगल्यावरती? नक्कीच काही क्षण नाही. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलीस बंदोबस्त हा या ठिकाणी वाढवलेला आहे आणि काही वेळापूर्वी या ठिकाणी अनेक गाड्यांची हालचाली झालेल्या पाहायला मिळाल्या. एवढंच नाही तर खासदार सुनित्रा पवार ज्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी तात्काळ निघालेल्या पाहायला मिळाल्या. त्यांच्या गाड्यांचा ताफा आहे तो सुद्धा इथून निघालेला आहे. मात्र या प्रकरणामध्ये महत्त्वाचं म्हणजे या जमीन व्यवहारामध्ये जो कंपनी आहे त्या कंपनीचा जो पत्ता आहे तो पत्ता थेट अजित पवारांच्या बंगल्यावर जातो. निलेश, तुम्ही दिग्विजय पाटील यांचे सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. काय दिग्विजय पाटील यांचं म्हणणं आहे? पार्थ यांचे मामे भाऊ येत आणि सुनेत्रा पवारांचे भाचे आहेत. खरं तर दिग्विजय पाटील जे आहेत त्यांना कालपासून आपण प्रयत्न करतोय, त्यांची प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न करतोय. मी या ठिकाणी दाखवतो की त्यांना मी मेसेजसुद्धा केलेले आहेत, फोनसुद्धा केलेले आहेत. मात्र त्यांचा कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आलेला नाही आहे. कुठल्याही प्रकारचं त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली नाही आहे. अर्थात आपण या संदर्भात त्यांचा पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, पण कालपासून त्यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिलेला आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय. मी या संदर्भात कालपासून त्यांना 5 ते 6 वेळा फोनसुद्धा केलेला आहे, मेसेजसुद्धा केलेले या ठिकाणी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलेलं आहे. अर्थात आता ते वेळ काढत असतील, पण मात्र या प्रकरणात बघूया आपण त्यांच्या प्रतिक्रियेची वाट बघूया. निलेश, तुम्ही असेच या संपूर्ण प्रकरणाचा तुम्ही फॉलोअप करत राहा आणि आम्ही पुन्हा तुमच्याकडे येऊ, कारण हे प्रकरण आपण इथेच सोडणार नाही आहोत. याचा पुढे आपण फॉलोअप करणार आहोत.